आपलं नाव सर? पंकज रमेश बोरसे. बरं. बघा दादा, आता आपण पंकज दादांच्या शेतामध्ये आलो. पंकज सरांच्या शेतामध्ये आपण ओमेगा 108 या व्हरायटीबद्दल आपण इथं कार्यक्रम ठेवलेला होता पीक पाणीचा. बरं सर, आपली व्हरायटी तुम्हाला कशी वाटली सर? व्हरायटी अतिशय सुंदर आहे. बरं तिची जी कैरीची साईज आहे हां ती खूप चांगल्यापैकी मोठी आहे बरं आणि एका झाडाला सरासरी 100च्या आसपास कैरी आहे. बरं. आणि साखळी पद्धत तुम्ही बघू शकता. आता साखळी पद्धतीने आपल्या याला कैरी लागलेली आहे. एका फांदीवर कमीत कमी 5 ते 6 बोंड आज परिपक्व झालेले आहेत. सर, आता रोग प्रतिकार शक्ती तुम्हाला कशी वाटली आपल्या व्हरायटीची? रोगप्रतिकार शक्ती अतिशय चांगली आहे. बरोबर. इतर व्हरायटीपेक्षा आपल्या व्हरायटीला स्प्रे वगैरे स्प्रे कमी लागतात. कमी लागतात. बरोबर. तुम्ही बघू शकता आता पूर्ण शेंडापर्यंत आपली हे जे बोंड आहे ते परिपक्व झालेलं आहे. बरोबर सर? अभी हमारे बीच में जो है किसान पंकज सर, जिनके खेत पर प्रोग्राम रखा गया है. ऐसे ही आसपास के एरिया के आज काफी किसान आए. यहाँ पर लगभग 200 से ज्यादा किसान हैं. सभी किसानों को कैसी लगी पाटिल साहब? किसान आपको क्या बोल करके गए? सबको पसंद आई. सबने बोला कि जो वैरायटी आपने लगाई है बहुत अच्छी वैरायटी है, हम अगले साल यही वैरायटी लगाएंगे. सभी लोग ओमेगा को पसंद करके गए बहुत हैं. सारे हे आंबे कृषी ॲग्रोची एजन्सीचे दादा भाऊ. दादा, तुम्हाला कशी वाटली व्हरायटी? कारण की ही जी व्हरायटी आहे 5 पाकळ्यांची बोंड आहे त्याला. बर, 5 बर, बर. पाकळी. तरी याला मला असं वाटतं तर उत्पन्न चांगले देईल बर बर बर. आणि वजनदार बोंड येईल याची. हा, म्हणजे 5 पाकड्यांचं बोंड असल्यामुळे 6 ग्रॅमच्या 7 ग्रॅमचा प्रेस आपलं बोंड राहील, प्लस राहील. बरोबर बरोबर. आणि साखळी पद्धतीने हिला साखळी 29 पद्धतीने मई का लगाया हुआ है ये.